हाय हॅलो नमस्कार मित्रांनो. स्वागत आहे तुमचं तुमच्याच चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे साधंसुधं भरजरी विचारांचं. मित्रांनो, नवीन वर्ष सुरू झालं ना की एक हमखास गोष्ट घडत असते. हॅपी न्यू इयर म्हणायचे का नवीन वर्षाच्या शुभेच्छा म्हणायचे. यावर्षी तसंच घडलं. माझ्या आजूबाजूला अशी मंडळी आहेत की जी मंडळी म्हणतायत की हे कॅलेंडर इयर आहे, हे आपलं वर्ष नाही आहे. मग आपण कधी द्यायचं आहे शुभेच्छा? आपल्या गुढीपाडव्याला, हिंदू नवे वर्ष. मला वाटतं या वादात काही अर्थ नाही आहे. कारण असं आहे की शुभेच्छा ह्या कोणत्याही भाषेत दिल्या गेल्या असल्या तरीसुद्धा त्या किती मनापासून दिल्या गेल्यात याला जास्त महत्त्व आहे. त्यामुळे शुभेच्छा द्या रे, काही प्रश्न नाही. हॅपी न्यू इयर म्हणा, नवीन वर्षाच्या शुभेच्छा म्हणा. मुद्दा काय आहे, ती भावना तेवढी स्वच्छ पाहिजे, प्रामाणिक पाहिजे. भाषेचं जर म्हणाल तर मातृभाषा ही सर्वात जवळची भाषा असते. कारण काय माहिती आहे? कारण आपण आईच्या उदरात असतो. अरे 9 महिने, मग 9 महिने जर आईच्या उदरात असू तर आईची जी भाषा आहे ती आपली सर्वाधिक जवळची आणि सर्वात लाडकी भाषा असायला हवी. आता मी मराठी आहे म्हणून मी मराठी भाषेचं जर वैशिष्ट्य सांगायचं म्हणलं तर खूप सुंदर भाषा आहे, खूप लोभस भाषा आहे, अभिजात आहे, संपन्न आहे, परिपूर्ण आहे. ह्या भाषेचे वेगवेगळे वेगवेगळे बाज जर विचारात घेतले तर हबकून जायला होतं. अद्भुत आहे सगळं हे. म्हणजे आता बघा, मध्ये एकदा एक सर्व्हे झाला होता, मला आठवतं आहे. आणि त्याच्यात असं जगाच्या सगळ्या शब्दकोशांमधला सगळ्यात सुंदर शब्द कोणता असं जेव्हा विचारण्यात आलं तेव्हा सार्वत्रिक जगभरातून उत्तर आलं, मदर. आश्चर्य वाटलं ना? पण आहे, अरे तसंच आहे की सर्व जगभर सर्वात जवळचा शब्द, सर्वात सुंदर शब्द जर कुठला असेल तर तो मदर आहे. त्यामुळे त्या मदरची भाषा म्हणजे मातृभाषा, मदर टंग, माय बोली. माय म्हणजे माझी, बोली म्हणजे भाषा. माय बोली म्हणजे माझ्या आईची भाषा. मराठीतलं मायसुद्धा माय बोली. करेक्ट. तुम्ही टायटल बघितलं असेल ना, माय इंग्लिशमध्ये आणि बोली मराठीमध्ये. माय तुम्ही इंग्लिशमध्ये लिहिला काय किंवा मराठीमध्ये बोलला काय. माय मराठीमध्ये आपली माय, त्यामुळे माय बोली. तर माझी मातृभाषा मराठी. ज्यांची मातृभाषा मराठी आहे त्यांनी आपल्या भाषेतूनच शुभेच्छा द्याव्यात. मराठीमधून शुभेच्छा दिल्या तरी तितक्याच आवडतात ना लोकांना. कारण मला असं वाटतं ना की मासा जसा पाण्यामध्ये असतो तो तिथे आनंदी असतो, पक्षी जसा आकाशामध्ये असतो तो तिथे आनंदी असतो, तसं मूल हे मातृभाषेतच आनंदी राहू शकतं. बघा पटतंय का? कारण मराठी भाषा, मी माझ्या भाषेचा जर विचार केला तर हिचं वर्णन, हिचा गोडवा संतांनी, कवींनी, अगदी सर्वसामान्यांनी सगळ्यांनी गाऊन ठेवलेलं आहे. त्यामुळे अलौकिक आहे, अलौकिक आहे. या भाषेची वैशिष्ट्ये प्रत्येक भाषेचीच असतात, पण मी माझ्या भाषेबद्दल सांगतो. ग्रामीण भाषा आणि शहरी भाषा, या ग्रामीण आणि शहरी या दोन्हीही ठिकाणी माझी मराठी अतिशय सुंदर, त्या वस्त्रांमध्ये, ग्रामीण वस्त्रामध्ये सुद्धा आणि शहरी वस्त्रांमध्ये सुद्धा अतिशय आनंदाने डोलते, नाचते, हसते, रमते. अमृतातेही पैजा जिंके अशी ज्ञानदेवांची लोभस भाषा असो, नाहीतर निरक्षर, रूढार्थाने निरक्षर असणाऱ्या बहिणाबाईंची अरे संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताले चटके तवा मियते भाकर. गोडवा तोच, परिणाम तोच. मराठी भाषेचं हे अलौकिक देणं आहे आपल्याला. असे अनेक गाणी,
अनेक कविता आपल्याला मराठी भाषेने दिल्यात आणि आपली जीवन समृद्ध केलेत. पण मला एक सांगा की हा गोडवा जो आहे ना, हा गोडवा आपल्याला फक्त प्रासंगिकच कळावा का हो? नाही. हा गोडवा कायमस्वरूपी निरंतर स्मरणात राहावा. मग यासाठी आपले प्रयत्न हवेत. आपणही आपल्या मातृभाषेच्या दृष्टीने आणि त्या भाषेचा गोडवा सांगण्यासाठी प्रचार प्रसार आणि पुरस्कार हा करायलाच हवा. बघा तुम्ही, मला असं वाटतं वैयक्तिकरित्या की रडताना किंवा आपण दुःखी असताना जी भाषा आपल्याला आधार देते, जी आपल्याला बळ देते, ती भाषा ही मातृभाषाच असते. बरोबर? कारण बघा, एक मूल रडतंय, काय झालंय बाळा, याने जेवढा आधार मिळेल तेवढा व्हॉट हॅपन्ड बडी यातनं नाही मिळणार. मराठी आहे म्हणून मी सांगतो. बघा, चांगलं बोलण्यासाठी चांगलं ऐकावं लागतं असं एक सूत्र आहे. मग आपल्याला जर चांगलं बोलायचं असेल तर आपलं ऐकणं ही पहिली पायरी खूप स्ट्रॉंग पाहिजे. आता बोलीभाषेवर एक सेपरेट एपिसोड मी करणार आहे. बोलीभाषेमध्ये आपण काही शब्द इंग्लिश जरूर वापरतो, पण मराठी भाषेचा गोडवा हा बोलीभाषेपुरताच सीमित नाही आहे. मराठी भाषेमधलं साहित्य, वाङ्मय याही गोष्टी आपण आपल्या पुढच्या पिढीला देतोय का, याचं थोडंसं भान पाहिजे, किंवा थोडीशी ती जबाबदारीची जाण पाहिजे. सद्यस्थितीत ऐकू येणारी जी मराठी आहे ना, म्हणजे न्यूज चॅनल्समधली, मराठी न्यूज चॅनल्सवरची आणि टी व्ही सिरियल्समधली, ती भीषण आहे, ऐकू नये अशी. मला बोलायला सुद्धा नाही आवडणार त्या विषयावर. पण म्हणून मला असं वाटतं की मराठी ऐकलं गेलं पाहिजे, छान ऐकलं गेलं पाहिजे. पूर्वीच्या काळात अशी व्याख्यानं व्हायची, व्याख्यानमाला व्हायच्या, परिसंवाद व्हायचे. प्राचार्य शिवाजीराव भोसलेंसारखे, राम शेवाळकरांसारखे सर खऱ्या अर्थाने, आपण त्यांना ऐकायचो आणि तृप्त व्हायचो, कान तृप्त व्हायचे. अरे काय छान बोलतायत. तर मराठी भाषेचा गोडवा आपल्यापर्यंत आत्तापर्यंत जसा पोहोचलेला आहे, मग तो बालभारतीच्या माध्यमातून असेल. मी पण मराठी भाषेत शिकलेला मुलगा आहे. मलाही आवडलं. मलाही त्या भाषेचं सौंदर्य शिकवणारे शिक्षक मिळाले. त्याच्यानंतर पुढे व्याख्याते ऐकायला मिळाले, वक्ते ऐकायला मिळाले. माझ्या घरात तर माझे वडील, माझी आई हे कट्टर पुरस्कर्ते होते मराठीचे. जरी माझ्या वडिलांनी इंग्लिशमध्ये MA करून MPhil केलेलं असलं आणि इंग्लिश विषयासाठीच जरी ते प्रसिद्ध असले, इंग्लिश विषयाचे शिक्षक म्हणून, तरीसुद्धा अतिशय सुंदर, अस्खलित आणि शुद्ध मराठी बोलायचे. तोच वारसा माझ्याकडे आला, तोच वारसा मी माझ्या मुलाकडे देतोय. प्रत्येकाची जबाबदारी हे बॅटन पोटपर्यंत देणं. पण मला एक सांगा की आपल्याला जर ते आत्ताच्या काळात मी खूप ऐकतो बाबा या पालकांचं पण, की काय मराठी घेऊन बसलायत, ग्लोबल लँग्वेज बघा कुठली झाली. मान्य आहे, जगाची भाषा ही संस्कृत असायला हवी. मी सहज चुकून बोललो, पण ते खरं आहे की संस्कृत हीच आद्य भाषा आहे, देवभाषा आहे. तो विषय आता नको बोलायला आपण. पण जगाची भाषा ही इंग्लिश जरी असली, आणि ती आपण मान्य करतो, त्याच्यात कुठेही वाद नाही आहे. जगाची भाषा, शिक्षणाची भाषा इंग्लिश असू दे, पण जगाची भाषा ही मातृभाषाच असावी. आणि मराठीसारखी जर आपल्याला मातृभाषा असेल तर आपल्यासारखे सुदैवी आणि भाग्यवान दुसरे कोणी नाही असं मला वाटतं. जादू माहिती आहे ना, किती ठिकाणी आपल्याला हे वेगळे पण दिसतं की पुरुष संत असलेल्या ज्ञानदेवांना सुद्धा आपण माऊली म्हणतो, विठ्ठलाला, विठुरायाला आपण माऊली म्हणतो. किती गोडवा आहे बघा. आईची उपमा आपण का देतो? कारण मराठी भाषेतला गोडवा आहे, मराठी भाषेतलं सामर्थ्य आहे आणि ते त्यांनीच शिकवलंय.
अमृतातेही पैजा जिंके, मी मगाशी सांगितलं. मग मला सांगा, ही भाषा आपल्याला डाऊन मार्केट वाटायला हवी? नाही रे, नाही. व्रतबंध सोहळ्यामध्ये बटूला तो संस्कार सोहळा न वाटता जर इव्हेंट वाटला आणि त्याच्या मराठी आईनं त्याला जर सांगितलं की दिस इज कॉल्ड थ्रेड सेरिमनी माय डिअर, तर मुलाचं काहीच चुकत नाही. कपोलकल्पित नाही आहे, मी प्रत्यक्ष अनुभवलेलं आहे. वाईट वाटलं का? पण असं म्हणजे आपल्याला कमीपणा काय यावा आपल्या भाषेचा वापर करायला आणि वारंवार त्याचा वापर करायला. आता साधी गोष्ट आहे, आपण अनेक ठिकाणी बघतो सुद्धा की भाजी घ्यायला गेलेल्या महिलेकडून जर भैया ये कितने को दिया असं म्हणलं तर वाईट वाटतं ना. कशासाठी? विनाकारण आपण हिंदीचा वापर किंवा मराठी व्यतिरिक्तच्या भाषेचा वापर का करतो? बघा, कोणत्याही राज्यातून कुठल्याही राज्यामध्ये व्यवसायाला जाणं, व्यापाराला जाणं याच्याबद्दल कोणीच आक्षेप घेऊ शकत नाही. पण मी ज्या राज्यात आलो आहे त्या राज्याची भाषा मला यायलाच हवी. आपण दाक्षिणात्य भाषांचं खूप कौतुक करतो की ते आपल्या भाषेचा फार आग्रह धरतात. मग आपलं काय? त्या बाहेरून येणाऱ्या, इतर राज्यातून येणाऱ्या नागरिकांना किंवा व्यक्तींनाही वाटलं पाहिजे की मला ह्या राज्यात राहायचं आहे, तर मला माझी या राज्याची भाषा यायलाच हवी. मला नाही वाटत त्याच्यात काही गैर आहे. तुम्हाला वाटतं? याच्यात कुठलाही प्रांत किंवा कुठल्याही पक्षाबद्दल, कुठल्याही संघटनेबद्दल मला काही घेणं नाही. एक मराठीवर नितांत प्रेम असणारी व्यक्ती म्हणून मी माझी मतं तुम्हाला मांडतोय. तुम्हालाही पटायला हवीत. कारण हे आपलंच काम आहे यार. हे आपणच जबाबदारी घ्यायला पाहिजे. ह्या गोष्टी, हे खरंच हे जे सोहळे असतात ना, असे व्रतबंधासारखे, वांगनिश्चयासारखे, हे सोहळे खरं तर संस्कारांचं शिंपण करणारे क्षण व्हायला हवेत. बघा, पटते का? कारण ही संधी असते की आपले संस्कार आपण पुरस्कृत करायला हवेत, असे त्याचा आग्रह धरायला हवा. आता विवाह सोहळेसुद्धा असे मराठी राहिलेले नाही आहेत. वाईट वाटतं, तो वादाचा मुद्दा असू शकतो, पण वैयक्तिकरित्या न पटणारी गोष्ट आहे. आपल्याला सगळ्या गोष्टी ज्या मराठीतून मिळतात, भाषेतून मिळतात, त्याचं ऋण आपल्याला फेडण्यासाठीचे हे वेगवेगळे क्षण आहेत. कुसुमाग्रज माहिती पाहिजेत, बालकवी माहिती पाहिजेत, पु ल देशपांडे माहिती पाहिजेत, वपू माहिती पाहिजेत, सगळेच माहिती पाहिजेत. नाही, आपल्याला माहिती आहेत, आपल्या पुढच्या पिढीला माहिती व्हायला हवेत. त्यामुळे आपली जबाबदारी खूप जास्त आहे यार, खरंच जास्त आहे. कारण आपण नुसतीच टीका करण्यात काही मला योग्य नाही वाटत आणि स्वारस्य नाही वाटत की आपण ह्या पुढच्या पिढीला सांगतो अरे मराठी का बोलत नाही, मराठी यांना येत नाही, मराठी वाचत नाहीत, मराठी ऐकत नाहीत. पण आपण थोडेसे प्रयत्न करणं हे मला वाटतं आवश्यक आहे. आणि यात इंग्रजी भाषेचा दुस्वास असायचं काहीच कारण नाही, काहीच कारण नाही. आम्ही स्वीकारलं आहे ना, आम्ही वाढदिवसाच्या दिवशी हॅपी बर्थडे म्हणतो, पण आम्ही पुढचं जे करतो ते आम्हाला करायला नको. म्हणजे मेणबत्त्या विझवण्याच्या ऐवजी आम्ही मेणबत्त्या प्रज्वलित करायला हव्यात, कारण ती आमची संस्कृती आहे. जरूर स्वीकारू, आम्ही जरूर स्वीकारू की आम्हाला इंग्लिश भाषा ही गरजेची आहे. मी पण बोलताना बऱ्याचदा इंग्लिश शब्दांचा वापर करतो, पण याचा अर्थ असा नाही की मी माझ्या मराठीवर प्रेम करत नाही. अरे साधी गोष्ट आहे, मॉड असणारी मावशी, नाही ऑंटी, ही कितीही स्मार्ट असली तरी सात्विक आईचं महत्त्व कमी होतं का? नाही होणार. त्यामुळे हे लक्षात यायला पाहिजे की एखाद्या वेळेला तुम्ही जर लहानपणी या गोष्टी आठवत असाल तर अडगुलं मडगुलं सोन्याचं कडगुलं, इथं इथं बस रे मोरा, बाळ घाली चारा,
किंवा माझी सोन्याची छकू आहे बरं का, तिला बाहेर नेऊ नका बरं का, करायचं इंग्लिश. नाही होणार, होऊच शकत नाही. हा फरक कुठला आहे माहिती का? येरे येरे पावसा, येरे येरे पावसा आणि रेन रेन गो अवे. हा फरक आहे. कमी लेखायचं नाही आहे, मला कुठल्याही भाषेच्या वादात जायचं नाही आहे. कारण वाद घालणारा काटेरी निवडुंग होण्यापेक्षा प्रसन्नता देणारं आनंदाचं झाड व्हायला मला आवडेल. मग यासाठी काय पाहिजे तर आपल्या भाषेबद्दल, आपल्या मातृभाषेबद्दल नितांत प्रेम पाहिजे, नितांत आदर पाहिजे. मला वाटतं तो आदर सर्वांनी मिळून एकत्रितपणे करायला हवा. असे सोहळे वारंवार व्हायला हवेत. चांगल्या गोष्टी ऐकण्यासाठी आपण मुलांना, आपल्या पुढच्या पिढीला त्या त्या गोष्टींचं महात्म्य सांगायला हवं. अति गोडवा असलेला एकच शब्द आहे, तो म्हणजे आई. आणि आईची जी भाषा असते तीच आपल्या सर्वात जवळची असते, कारण आपण 9 महिने आईच्या उदरात असतो. मग तीच जवळची भाषा आहे. मग म्हणूनच मी तुम्हाला सांगतो की आता जर ह्या आधीच्या काळासारख्या गोष्टी घडत नाही आहेत, व्याख्यानमालांचं प्रमाण कमी झालं आहे, मुलंही आत्ताची तिथे जात नाहीत, तर मग आपण ह्या मुलांना वैयक्तिक पातळीवर सुद्धा घराघरातून आपल्या भाषेचं सौंदर्य त्यांच्यापर्यंत पोचवलं पाहिजे, दाखवलं पाहिजे. तरच आम्ही नवीन वर्ष शुभेच्छा असं म्हणायला लायक असू. बरोबर? बघा यार, माझी तळमळ आहे मनापासून. मला तुम्हाला सगळ्यांना विनंती करायची आहे, इंग्रजी भाषेला जरूर सॅल्यूट करा, पण मराठी भाषेचा आपण आदर करूयात, सन्मान करूयात. कोणत्याही परिस्थितीत आपली मराठी भाषा, आपली मराठी संस्कृती, आपलं मराठी साहित्य, आपलं मराठी वाङ्मय, आपली मराठी नाटकं ही जपणं हे आपलंच काम आहे. त्याचं अस्तित्व अबाधितच राहणार आहे, पण आपला कुठेतरी खारीचा वाटा असावा, म्हणून ही तळमळ आहे. तुम्हाला आवडलं असेल तर तुम्ही जरूर लाईक करा आणि ही तळमळ फक्त समजून घ्या. भेटूया पुढच्या एपिसोडला वेगळा विषय घेऊन. तोवर बाय बाय.